आता चुकताय राव तुम्ही बोलणे करतो. अरे वारेचा समुद्र. एकमेकांचं शूटिंग करताना हे नव्हतं ही ग्रानाईटच नव्हतं त्यातलं. ते सतत काहीतरी थांबले कंटिन्युअस. निवेंडी धबधबा. एक इकडं
या एक ग्रुप फोटो काढूया या. होय. आत्महत्या केली म्हणायचं. चालता येणार नाही तू उमे चालवणार. बंधू घरी दाखवायला लागतं खरंच गेलेले का खरंच काय केलेले का व्हिडिओ करतो तो बंधू ते तो आता आम्हाला झेपत नाही म्हणून आम्ही ह्याला शासनाला तो देतो. त्याचा का प्रोजेक्ट माझा चाललाय म्हणजे शासनाला देऊन शासन त्याच्यावरती हे संस्कृत विद्यापीठ आहे रत्नागिरीत आलंय ते मोठी इमारत त्यांच्या निधीतून बांधणार आहे. 4-5 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आम्ही करू शकत नाही ती जागा करायचीच आहे. दुसरी फळी ही खाली करावं. आणि तिथं आमचं फक्त नाव आहे थोडी आम्ही जागा दिली ती आणि आमच्या ट्रस्टचं नाव आहे. बाकी आमच्याकडे काहीच नाही. आम्ही करू शकत नाही. स्क्रीन ऑफ केलं. मी पाठवलेलं आहे हे सरांनी सांगितलं होतं ते मॅडम हे करतात. मी त्यांना व्हॉट्सअपला आधीच फोटो पाठवला आणि सांगितलं उद्घाटन झाल्याच्या स्क्रीनवर ते दिसून बरं वाटतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे. एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे. वर्ष 2026-27 मधील प्रथम पालक सभा व शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, तर त्याचबरोबर आजच्या या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे मुख्य देणगीदार खास कोल्हापूरहून आपल्या भेटीसाठी प्रतिवर्षीच येत असतात. यामध्ये माननीय श्री अपराध सर व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार तसेच शालेय समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक पालक संघ, माता पालक संघातील सर्व सदस्य उपस्थित. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा.
मनोज सरांनी एक भावना व्यक्त केली किंवा ते आतापर्यंत करत आलेले आहे आणि ज्या स्वरूपात शैक्षणिक साहित्य ते देत आहेत आणि ज्याचा वापर हे माझ्यासारखं महाविद्यालय ह्या शब्द सारखा कदाचित हे पुढे जाऊन महाविद्यालय होईल अशी अपेक्षा सचिव विनायकराव सर, ट्रेझरर संदीप कदम, उपसचिव मेंद्रे सर, माझे मित्र प्राचार्य डॉक्टर राजेश कुलकर्णी, डॉक्टर पोर्लेकर, डॉक्टर मुजुमदार, संजय कदम, अभिनंदन पोकळे, सुनील बेळेकर. आणखी यावर्षी आमच्यात या ग्रुपमध्ये म्हणजे जो ग्रुप खास आम्ही या डॉक्टर नानासाहेब मेहकर विद्यालयाला काहीतरी सतत मदत करावी या अपेक्षेने उभा राहिला. याच्यात मागच्या वर्षी त्यांनी आग्रह केलेला, यावर्षी आमच्यासोबत असलेले माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम सर, सुधाकर मंगलेजी, इथं उपस्थित असलेले सर्व पालक, त्याच्यातही काही पाहिजे कारण ह्या सगळ्यांना एक करण्याचं काम मी केलेलं आहे. वह्या आम्ही दरवर्षी देतच असतो. यावर्षी 408 वह्या, 60 पेन, नंबरात आलेले काही मुलं त्यांना बॅग्स, हे सगळं दिल्यानंतर सरांच्याकडून एकदा विनंती आली की तुम्ही म्हणजे मी आणि किशोर पाटील सरांनी अगदी शाळेच्या स्थापनेनंतर पहिल्याच वेळी मला वाटते काही कम्प्युटर्स दिलेले, ते आता बरेच खराब झाले, वर आउट झाले वापरून. त्यामुळे नवीन कम्प्युटरची आपल्याला गरज आहे. आणि मग कम्प्युटर म्हणजे रक्कम खूप मोठी होते, कोणाकडे मागायची. मग काय असतं, गुड फ्रेंड्स आर लाईक स्टार्स. We don't always see them, but we know they are there. काही चांगले मित्र असतात आपले, जे ताऱ्यांसारखे असतात. काही तारे चमकणारे आकाशात दिसतात, पण ते रेग्युलर दिसत नाहीत, कधीतरी दिसतात. हे बाकीचे माझे सगळे मित्र मला नेहमी भेटतात, ऑलमोस्ट डेली म्हटलं तरी चालेल. पण आरजी कुलकर्णी कामात व्यस्त असतात, ते प्राचार्य आहेत, त्यांच्याकडे मी कधीतरी जातो. मी त्यांच्याकडे गेलो आणि सहज विषय काढला की तुम्ही म्हणत होतात की शाळेला काहीतरी उपयोगाचं होईल, कायमस्वरूपी होईल असं दिलं, तर तुम्ही एक कम्प्युटर देता का? माझ्या तोंडातून शब्द पडायचा अवकाश. इमिजिएटली ही वॉज रेडी टू गिव्ह इट. लगेचच तयार झाले ते द्यायला. म्हणून मित्र म्हणून नसेल तरी मालवण शिक्षण संस्थेचा सल्लागार म्हणून मी त्यांचे निश्चित आभार मानेन. माझे सर्व मित्र, मला आठवतंय प्रथमेश गवाणकर नावाचा कोणीतरी एक कार्यकर्ता आहे इकडे वाटरला, त्यांनी शैक्षणिक मोर्चा हा मुलांचा विद्यार्थ्यांचा रत्नागिरीचा आयोजन केलेलं होतं आणि त्याच्याबद्दल फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती. ती पाहत होतो मी. माझी पोस्ट आता शिक्षक म्हणून नेहमी विद्यार्थ्यांच्या बरोबरच असणार, माझी पोस्ट त्याच्या बाजूने होती. आणि पोस्ट बघत गेलो आणि कोणीतरी एक घाणेकर म्हणून पोस्ट टाकलेली होती की प्रथमेश आपण खूप चांगलं काम करत आहात, नानाच्या नंतर शिक्षण क्षेत्रात असं काम करणारे कोणीतरी आहे. ते नानांचं नाव वाचल्यावर मला भरून आलं. नानांची पुन्हा एक आठवण झाली की नाना गेल्यानंतर सुद्धा 4-5 वर्षानंतर अजूनही ह्या क्षेत्रामध्ये नानांचं नाव निघतं. मी त्याचा स्क्रीनशॉट काढून बंधूनही पाठवला आणि रोहितजींनाही पाठवलेला होता. माझे हे जे मित्र आहेत, म्हणजे कसं असतं, each one has friends in each stages of life. आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्टेजमध्ये, प्रायमरीला असेल, हायस्कूलला असेल, इथून तुम्ही जाटादेवीला समजा कॉलेजला गेलात तर तिथे असतील आपले मित्र असतात. But the lucky ones are those who have same friends throughout all stages of life. नशीबवान कोणाला म्हणायचं? आयुष्यातल्या सगळ्या स्टेजेस मध्ये जर तेच मित्र तुमचे राहत असतील
हे माझे मित्र 50 वर्षाहून 40 वर्षाहून अधिक आहे. अगदी राऊत सरांपासून ते कदम सरांपर्यंत. हे तर माझे कोल्हापुरातले लहानपणापासूनचे मित्र आहेत. 50 वर्ष जर आपण मित्र एकत्र राहत असू. कोल्हापूर महापुराला तेव्हा आला होता, तेव्हा नाना होते सांगलीमध्ये. 20 ला नाना असताना त्या कॉलेजमध्ये आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे पूर्व परिस्थिती होती त्यावेळी गेलो होतो. तेव्हा सर सांगलीच्या महिला विद्यालयात प्राचार्य होते, त्यामुळे फार संपर्कात नव्हते. पण तरी सुद्धा एवढ्या लांबून दरवर्षी या ठिकाणी ते येतात सगळे मित्रमंडळी. बेळेकर सर असतील, आमचे संजय कदम साहेब आहेत. मुद्दाम सांगतो, कोल्हापूरला महानगरपालिकेचा जो STP प्लांट आहे, म्हणजे लाखो लिटर पाणी कोल्हापुरात गोळा होतं वेस्ट पाणी, आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्लांट आहे, त्याचे इंचार्ज आहे. म्हणजे आज कामाचा दिवस आहे तरी सुद्धा कामाचा दिवस आपली रजा खर्च करून या कार्यक्रमासाठी ते येत असतात. कारण मी प्लांट त्यांना स्वतःचा पाहिला आहे. कारण त्या STP प्लांटवरती जायचं आमचं नियोजन असं होतं. देवस्थानचा आमचा छोटासा STP प्लांट आहे, पण त्याच्यामध्ये काही 1000 लिटर पाणी येतं तरी आम्हाला प्रॉब्लेम होते. पण ते म्हणाले की आमचा STP प्लांट आहे, तिथं तुम्ही बसून जेवू शकता. माझ्या मनात संभ्रम होता, हे असं कसं? कारण अखंड कोल्हापूर शहराचं वेस्ट पाणी गोळा केलं जातं आणि तिथं आपण बसणार कसं? घाण असणार सगळी. पण खरंच कधी कोल्हापुरात गेला शक्य झालं तर तो STP प्लांट बघा, मोठा आहे. पाण्यावरती प्रक्रिया केली जाते, शुद्ध पाणी नंतर ओढ्यामध्ये सोडलं जातं. म्हणजे अशी व्यस्त असलेली सगळी मंडळी आहे, तरी सुद्धा या ठिकाणी ते कार्यक्रमासाठी येतात. माझी विनंती असते पाहिजे की आज मी मोजले 42 पालक हजर आहेत. 49 विद्यार्थी आहेत, 42 पालक दिसले मला. तर सगळ्या पालकांनी यावं, हा त्यांच्या तारखेनुसार आपण ही तारीख ठरवली होती. मी सुद्धा मुंबईत होतो, पण हे येणार म्हटल्यानंतर मी 29 ला येणार होतो. परवा रात्री बसलो, रत्नागिरीतला कार्यक्रम केला आणि आज या कार्यक्रमासाठी येणं आपलं कर्तव्य आहे. कारण पाटील सर म्हणाले तसं ते कोल्हापुरातून येतात आणि आपण स्थानिक असून सुद्धा इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं नाही, हे योग्य नाही. माझी विनंती अशी असेल की आता आपण शाळेमधलं लक्ष जे होतं, म्हणजे जे काय टार्गेट होतं ते संपादन केलंय. एक स्वयंअर्थसहाय्यित शाळा, सगळ्यांनी नानांचं नाव आहे शाळेला, या शाळेतली विद्यार्थिनी सुद्धा 8वीची स्कॉलरशिप मिळवू शकते. हे मोठं अचिव्हमेंट आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण आमच्या अनुदानित शाळा आहे, त्याच्यामध्ये 2-4 विद्यार्थ्यांना कधीतरी स्कॉलरशिप मिळते. इथं विद्यार्थी संख्या लिमिटेड आहे आणि त्यातली 8वीतली विद्यार्थिनी स्कॉलरशिप मिळवू शकते. हे मोठं प्रगतीचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. आता 7वीमध्ये कालच परवाच्या दिवशी निकाल लागला. 5 विद्यार्थ्यांनी म्हणजे पात्र झाले, हा अंतरिम निकाल आहे, अजून गुणवत्ता यादी व्हायची आहे. एखाद दुसरा त्यातला सुद्धा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतो. त्यामुळे ह्या शाळेला नानांचं नाव आहे. पाटील साहेब म्हणाले तसं, मी आर्थिक बजेट बसवणारा माणूस आहे. आपल्या खिशात किती तेवढेच खर्च करायचे. इथे गेल्या वर्षी तो ऑडिट झालं तेव्हा उत्पन्न 63,000 रुपये. मग चालत नाही काय मग अरे मंदिरात काय माणसं बघ ठीक आहे थांबा. हे चल रे, काय जेवायला 4 वाजता घालणार आहे.